राजश्री तुषार लाईफस्टाईल आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर असे स्टे कंटिन्यू. मी आता बघा बटाट्याचे साल काढून घेते. साल म्हणजे हिरवे बटाटे सगळे माझ्या सासऱ्यांनी आणले होते. तर आता त्याचे साल काढणार आहे. उकडून बटाट्याचं किस करायला खूपच अवघड जाईल, त्याच्यामुळं कच्च्या बटाट्याचे असं जे हिरवा भाग आहे तो मी कट करून घेते आणि हे किसून वगैरे ठेवणार आहे आजच मी पाण्यामध्ये. आणि उद्या सकाळी छानपैकी उकळीच्या पाण्यामध्ये 15 मिनिटं ठेवून डायरेक्ट सुकत घालणार आहे. आणि कच्च्या बटाट्याचा किस तुम्ही खाल्ला नसेल तर नक्की ट्राय करून बघा, खूप छान असं लागतो, टेस्टी. गेल्या वर्षी मी पहिल्यांदाच बटाट्याचे पापड बनवले होते. मी पहिल्यांदाच बनवले होते आयुष्यामध्ये. जेव्हा माहेरी होती तेव्हा मी पूर्ण म्हणजे मम्मीला असं हातभार लावायची प्रत्येक कामामध्ये, पण बेसिक पासून कोणतीच गोष्ट केली नव्हती, त्याच्यामुळे एवढं काही माहिती नव्हतं कसं करायचं. मग मी गेल्या वर्षी काय केलेलं की बटाटे उकडलेले आणि आपण भाजी बनवतो तशी कुस करून एकदम स्मॅश जेवढं होईल तेवढं केलेलं, पण ते काय एवढे छानपैकी पापड जमले नाही. तरी बनवून ठेवले ते, पण ते भरपूर असे जाड आणि कडक झाले. आणि आपल्याला बटाट्याचे पापड जर बनवायचे असेल तर त्याला बऱ्यापैकी ना उकडून घ्यायचं बटाटा आणि किसून घ्यायचे उकडलेला बटाटा, त्यामध्ये असे एकदम बारीक बारीक स्मूथ हे होऊन जातं. तर तशी तुम्ही ट्राय करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीने वगैरे बनवता आणि काय काय बनवता उन्हाळी पदार्थ ते पण कमेंटमध्ये सांगा. तर बघा आतून बॉल वगैरे टाकतोय आणि सारखंच मला बोलतो की दे म्हणून. कुठे गेला सोरू बॉल? अरे कुठे गेला बॉल? बघा त्याने कुठे बॉल टाकलाय दिसतच नाही. तुला दिसतोय का? कुठे बॉल? तिथे नाही दिसत. काय माहिती कुठे टाकलाय बॉल. तो म्हणतो तिथे टाकलाय. इकडे एक समोर आहे, समोर एक होता तो देऊ देऊ. नको आता तो आईला काम करू दे. आणि आतमध्ये स्वराजचे बाबा आहे त्याच्यामुळे मी हे काम करू शकते. स्वराजला बघतात ते, पण तरी पण त्याचं लक्ष सगळं इकडेच आहे. आता माझे आहो पण आलेले मला बटाटा किसून जातील. आवडला म्हणले बटाटा किसून द्या नाही तर खायला देणार नाही तुम्हाला. असं नाही म्हणते, आवडले खायला. असं काही नाही, ते खोटं बोलतात ते. संसारामध्ये तसं पण दोघांना हातभार लावायचं असतं ना, तसं ते मला प्रत्येक कामामध्ये हेल्प करत असतात. त्यांची कामं असून सुद्धा असं नवरा भेटायला नशीब लागतं काय नाही हो. माझं नशीब आहे ना. तुमचा चेहरा दाखवा जरा माझ्या ऑडियन्सला. इकडे इकडं इकडं कॅमेरा आहे. दिसतो का? हा बाई तुमचा चेहरा नव्हता दिसा. असे बसा ना मग का फुल ब्लॉग मध्ये दिसतात म्हणून. आणि आमचं कार्टूनचं तर वेगळंच चाललेलं असते. खूप ऐकतात. कसं आहे आपलं बाळ? आपलं बाळ कसं सांग. ते वैतागले ते त्याला सांभाळून ते बनवले. मी तुला बटाटा किसू लागतो. त्याला खेळू दे एकट्याला. तिकडे हाय कर सोरू सर्वांना. हाय कर तिकडं बघ. इकडे इकडे मोबाईल मध्ये आपला तिथे हो बाई बघा ती पण देतो माझे बाळ. नाही आम्ही जमते का असं आपण वापरली बस काना काना निघते नवीन येऊन आपल्याला बारीक ते बाबा कसे किस किसतात बघा. हे काय स्टाईल आहे आमची बटाटे किसण्याची. स्टूलवर किसण्याचा टप. इकडे बटाटे आणि इकडे आमच्या आहो. बघा कसे बसलेत आरामात. खाली बसून त्यांची पाठण दुखायला लागली त्याच्यामुळे म्हणते खुर्चीवर बसतो का नाही हो. आता कसं वाटतंय बघा. मुद्दा म्हणून बोलत नाही हा. आणि ब्लॉगरच आहेत ते पण. एक बोला काहीतरी कॉमेंट्री करा. आणि इकडे आमचा स्वराज त्याला फुटाने आणून इथं बसवले तरी तो तिकडे चाललाय.
स्वरू बाबा कुठे बसले? खुर्ची. काय खेळतो? आवाज दे मला. बाबा कुठे आहे? इकडे बघून म्हण. दादा लावते. दादा म्हण. दादा म्हण. इकडे नाही यायचं लगेच. लाडीत नाही यायचं. लगेच लाडी गुडी. दीदी म्हण. दीदी म्हण. आवाज दे दीदीला. नाही दीदी म्हण. दीदी लय थोडा आहे तो. हाय याच्यात. हा तूच दिलेला आहे वाटतं तो व्हाईट कागदातला कोंबडा नाही का. बघा मी आज माझ्या मम्माला लावलंय कामाला माझ्या घरी येऊन. तिच्या हातचा मसाले भात तिच्या जावायला खायचा होता लय दिवसापासून. मी मसाले भात बनवणारच होती तेवढ्यात मम्मी आली. म्हटलं बनव मग आता, तेवढंच मला आराम भेटल. आणि कसं असतं ना आपल्या सासरी आली तरी ती किचन मध्येच तुम्हाला पाहायला भेटतात. बघा ही खुशी. स्वराज शेट बॉल टाकतोय आणि बघा बाबाकडे बघतोय द्या म्हणून. बॉल तिकडे गेले आता ते. मस्तपैकी आता इथे साडी वगैरे अंथरून घेतली मी. आता किस पांगवताना वगैरे तुम्हाला थोडस शूट करून दाखवते. तुम्ही सुद्धा आणि बनवले का उन्हाळी पदार्थ ते सुद्धा सांगा. आणि आमची बघा छोटीशी हंबा नुसती ओरडती. काय झालं तुला? काय झालं तुला? तर तिला असं वाटते खाऊच देते. जरा वेळाने देते तुला मी भाकर. बघा आधी ही साडी टाकली होती मी फक्त, पण ही पूर्ण साडी भरून गेली. आणि म्हटलं सुटसुटीतच ठीक आहे, म्हणजे छानपैकी आपला केस वाळून जाईल उन्हामध्ये आजच्या दिवशी. नंतर टप्पामध्ये सुद्धा बसन. बघा मॅडम चालले केस सुकवायला इकडं. हे बघा इकडे एवढं सगळं सारथीचं करून झालंय. हा सुरुवात तू बोल मोबाईल मध्ये. हे बघा किती छान छान केस वाळत घातलाय. कशी करते बघा. ए पाण्यात नको जाऊ. हे बघा आता नुसतं वरती त्याला धरला. ए पाडायचंय का? कसे खट्ट पाडे बघा. व्हिडिओ काढाय आम्हाला म्हणूनच जमत नाही बघा. हे बघा कसं वर चढलंय आहे का. ह्या गोष्टींमुळे आम्हाला व्हिडिओ काढायला जमत नाही. ती एक काम करती आणि मला याच्या मागं पळायला लागतं. मग मोबाईल धरायचा का याच्या मागं पळायचा. तेव्हा किती आनंद झालाय त्याला आहे का. आहे ना. तवरच अशा पद्धतीने बघा केस सुकत घातली राजश्री. हा जेवढं पातळ टाकेल तेवढं पटपट सुकतो तो. त्याच्यामुळे पातळ टाकलाय इकडं. छोरू माग हो. सारखं आमच्या बारक्या कार्टूनला वरडायला लागतं. नाही तर बुट्टा घालून त्याच्यावर पळत सुटायला. चांगली तापते आपलं डॉक्टर. बाय बाय कर आता. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीस तळून दाखवल कसं झालंय तर नक्की कमेंट करा. छान छान. आणि तुम्ही सुद्धा कधी बनवतात तर ते पण सांगा. चला बाय बाय. बाय बाय त्याला सगळ्यांना.